ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेला शनिवारी तैलाभिषेकाने प्रारंभ झाला असून रविवार अक्षदा सोहळा. या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबत्ती कट्टा व परिसराची पाहणी केली. पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, अजित भोराडे, अभिषेक आबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, राजू मोरे, पोलीस निरीक्षक विश्वनाथ सिद्ध, अश्विनी भोसले, जाफर मोगल यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा व आंध्र प्रदेशातून लाखो भाविक श्री सिद्धेश्वरांच्या यात्रेत सहभागी होतात. या यात्रेत मिरवणुकीदरम्यान गर्दीच्या ठिकाणी महिलांची छेडछाड करू नये, बिभत्स वर्तन होऊ नये, महिलांच्या सुरक्षिततेसाठी महिला गस्ती पथक, दामिनी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरातील रहदारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेडिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात चेन स्नॅचिंग व महिला सुरक्षितता याकरिता गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले आहे. शहरात 19 ठिकाणी पोलिसांचे स्टॅटिक पॉइंट्स लावण्यात आले आहेत. तसेच आक्षेपार्ह मेसेज कोणीही व्हायरल करू नये यासाठी सोशल मीडिया सर्व्हेलन्स पथकाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. यात्रेसाठी सुमारे 1400 पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. यामध्ये 3 पोलीस उपायुक्त, 6 सहाय्यक पोलीस आयुक्त, 25 पोलीस निरीक्षक, 75 सहाय्यक पोलीस निरीक्षक, फौजदार, 1311 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. तसेच बाहेरून 250 पोलीस कर्मचारी, 500 पुरुष होमगार्ड, 100 महिला होमगार्ड व राज्य राखीव दलाची एक कंपनी बंदोबस्तात सहभागी झाली आहे.